तर आमच्या गावाकडली मका बघायची का आमची कसली अरे रसरशीतच दाखवते बघा. किती भारी वातावरण वाटते आहे ना सकाळचं. बघता बघता बाई केवढी झाली मका बघा. आता बघता बघता कणस पण येते खायला. कसं आहे विचरून खायचं, चुरून खायचं नाही. आणि हे मालक तर काय 24 तासच आम्हाला म्हणलाय तुम्ही करडं हाणत जावा आणि खायची जिनस आहे म्हणून कोणी पण खातं. तर कशी आली मका आपली नाही बाया माणसांना, नाही तर आमची आहे, आमची नाही. तर हो का असं वातावरण आहे आपल्या इकडं. हे आपला बंगला तर माहितीच आहे की सगळ्याला. असं आहे जुना बंगला. पाक कामातनं गेलाय आता. तर लाईट गेली तुम्हाला दिसायचं नाही का. स्वयंपाक माझा झालाय हो का. बघून घ्या, लई दिवस झालं दाखवलं नाही हो का. आणि ही बाई शेंगाची पोती आहे ती विकत घेतली नाही, ती कष्ट करूनच शेंगा केल्या, त्या जीवाचं रान केलंय. तर अशा गोष्टी असते त्या. आपण कुणाच्या बांधाला जात नाही, कुणाच्या घरी जात नाही, आपल्या घरीच येतात सगळे म्हणून बोलायचं. तर ही मका काय आपली नाही, नाही तर माणसांची ज्योती ताई तुझं रान आहे का, आपलं नाही, मराठ्याचं रान आहे. पण गावा शेजारीच म्हणजे गावातच आहे त्यांचं रान म्हणून. आल्यावर कंस दाखवल की. आता ही कसली आहे ती कुणाच ठाऊक. गोड मका असते ना, गोड पांढरे, एक नंबर मका असते. आणि तांबडी तुरा आला ना तर पिवळा तुरा आला ना ती असं म्हणजे नाही चव लागत, जरा चव लागत नाही, अशा आहे त्या. तर मला सांगायचं असं की मी रेसिपी बनवू का नको बनवू तेवढं सांगा. आणि तुम्हाला मी म्हणलं होतं ब्लॉग टाकेन म्हणजे नाही का चॅनल एक खोलून आईच्या नावानं. पण आई तुम्हाला दिसत नसेल, आई गेली देवाला. आणि बरेच असे कमेंट पण येते ते आई ही कोणच दिसत नाही. आता नाही ती येत खेड्यामध्ये, जेव्हा येऊ वाटेल तेव्हा येतात. आपण जबरदस्ती करायची नाही, बरोबर आहे. आता फुलाची झाडं आणली, ती फुलाची झाडं तुळस बघा. आबळ कसलं आले सकाळ सकाळ बघा. मस्त वाटतं का ना वातावरण. मला तर लय भारी वाटतं. स्वयंपाक झाला म्हणजे 10-10:30 वाजल्यात सकाळच्या. स्वयंपाक ही झाला, राडा आवरला, आई गेली गावाला, दीक्षा गेली शाळेत, तात्यान मीच आहे. तर सकाळची भाजी शेपूची भाजी बनवली. ताजे देतात ना भाज्या विकायला, मग सोमवारचं माळवं नाही राहत म्हणून बनवावं लागतंय. खोकला तर लागतोय. तेल असा बदल झाला ना नेमकाच खोकला येतोय. आणि पोळ्याला दिवस खाऊ वाटत होते पण पोळी नाही काय खायला भेटली. भरपूर जणांच्या इथं सवासण्याला बोलवलं, आपल्याला नाही कुणाच्या इथं हेड्याव काढू वाटत. कसं आहे लोकाला आवडतं नाही आवडतं उगाच आपण जबरदस्ती कॅमेरा काढायचा, मोबाईल धरायचा, चालू करायचा. कसं आहे मर्जीनं राहिलं ना काही गोष्टी बऱ्या पडते त्या. आणि मर्जीच्या बाहेर गेलं की मग लोक नावं ठेवतात. आणि लोकांची नावं ठेवणं, आपण आपल्या घरचं खातो, लोकांचं नावं ठेवून काय घ्यायचं फक्त एका हेड्यावर पाय. त्यामुळं जे असेल तसं आपल्या घरातलं ब्लॉग दाखवायचं. आणि रेसिपी तर त्या बनवली मी काल बनवलं मी डोसा. ते नक्कीच तुम्हाला मी हेड्याव उद्या पडेल, कारण देवाचंच हेड्याव मी टाकत राहिले. आणि
भरपूर मला कंटेन आहे, लय कंटेन आहे, पण कंटेन लोकांना मिळत नाहीत, पण मला घरातलंच माझ्या कंटेन असते. त्यामुळं मला कुठं बाहेर जाऊन कंटेन आज कंटेनच नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं काही पण होऊ द्या, मी किती आजारी पडू द्या, घरात काही पण होऊ द्या, पण हेडव मग तर रोजच्या रोज मी टाकते का नाही, काय पण होऊ द्या. मला असं वाटतं की 2 पैसे आले ना तर माझ्या बानूला दवाखान्यामध्ये जवळजवळ तिला 2-1 लाख रुपये तर लागतील. आणि तेवढं माझ्याकडं नाही, तेवढं मी खाऊन पिऊन घर बांधलं सासून. काय मी एवढं सासू शकते की 2-3 हजार टाकू शकते मागं. पण लोकांचं कर्ज पण आहे दुनियाचं, ते कर्ज पण बघायचं आहे, सोडवायचं लोकांचं गळ्यातली हे भरपूर असं आहे. पण कसं आहे माहिती आहे का, आता दुःख होऊन सांगण्यापेक्षा आपण हसून सांगायचं, कारण दुःख आणि रडून कोणतीच गोष्ट सॉल्व होत नसते. पण एक वेळेस मला पण असं टेन्शन येतं की पण मी ब्लॉग टाकायचं कंटिन्यूस करते आणि बंद कधी करत नाही. कारण मला असं वाटतं की मी तर नाही टाकलं हो का, जसं मी चालू माझं यूट्यूब झालं का नाही तसं मी एकही दिवस असा गेला नाही की मी सुट्टी घेतली. कंटिन्यू हेड असतात माझं. जरा मला उशीर झाला तरी चालतंय, पण माझं त्या टायमाला कंटिन्यू हेड असते. तर का मला गरज आहे, 2 पैशाची गरज आहे, कारण पुरीला मला नीट करायचं आहे. जेवढं आता मला घराची जास्त गरज होती मी ते घर केलं, कारण ह्या घराची गरज होती, इतकी गरज होती की वापट काही खर्च मी केला नाही. कारण ह्या घराची पूर्ण गॅरंटी संपलेली, कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून आपल्याला, आणि जेव्हापासून आपण घर बांधलं तेव्हापासून का नाही पाऊस एवढा पडला नाही. म्हणजे बघा, आणि ज्या वेळेस हे घर होतं ना, काय बाई दुनियाचा पाऊस वैताग यायचा, रडकुंडी जिवायचं. संध्याकाळना बी दिवसभर बी पाऊस चालूच, पाणी उपसूनच जेवण जिरायचं. आता कामं नाही ती काय नाही ती, कामाला जावं म्हणलं, पण आता आबाळ नसतंच येतंय. दिंडी झाल्यापासून तर अजिबात पाऊसच नाही. तर चला, हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि नवीन तुम्हाला आता कसं आहे, मा सोबतीला कोण हेडेव बनवायला नाही, त्यामुळं कॉमेडी हेडेव काय नाही. तर जसं तुम्ही इंस्टाग्रामला पण प्रेम देताय आणि फेसबुकला पण देताय, तसंच मला यूट्यूबला पण देत जावा, हेच कळकळाची विनंती आहे. कारण तुमच्या आशीर्वादाने एक मदरची मदत होईल आणि त्यांच्या पाखरांची पण मदत होईल. कारण दीक्षाबद्दल तर सांगायचं काहीच वाटत नाही मला, कारण तिला खाता येतंय, पिता येतंय, बोलता येतंय, चालता येतंय. पण बानूबद्दल का सांगते की बानूला काहीच स्वतःच्या हाताने काहीच करू शकत नाही. दोन पायाने 2 हाताने बानू काहीच करू शकत नाही, कारण तिचं पण काहीतरी मजबुरी असेल त्यामुळं. तर चला, बोलू आपण पुढच्या हेड्यामध्ये. जसं आपल्याला टाईम घावलं, आपण हेड्यासाठी आणि तुमच्यासाठी तर टायमिंग काढतो. तर हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर बाय.